तर काय म्हणता पोट्ट्यो, आपलं स्वतः जेवढं मोठं काम झालं चला मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्या चॅलेंजचा दुसरा दिवस. आपली गाडी उचलून डायरेक्ट गेलो मी ओमच्या इथं. ओमले वगैरे घेतलं, मग तिकडून गेलो डायरेक्ट चंदनच्या इथं. चंदनच्या इथं गेल्यावर मोबाईल वगैरे पाहिले जरासे. मग तिथून आम्ही डायरेक्ट गेलो जिओच्या ऑफिसवर. रोम म्हणे आता मी सिमच पोर्ट करतो म्हणे, लवकर चल म्हणजे जिओचं ऑफिस. मग इथं आलो, इथं काही तो म्हणे जाऊ दे टाइम अजून रिचार्ज संपेल. मग ओमले ते घरी सोडून मग घरी जाताना जराशा आपल्या गाडीवर जराशा आपण फकायला वगैरे केला. संध्याकाळी आपल्याला जायचं दुकानात. दुकानात जायसाठी गेले, म्हटलं सोम्याला चल, म्हटलं सोम्या मी ब्लॉगमध्ये येतच नाही म्हणे, नीरा पाहत. मग इथं आलो, इथं एवढा भेव लागत होता, कायचा लागत होता काय माहिती, कसं तरी आवाज येत होता. सोम्या म्हणलं लवकर चल म्हणजे इथं. मग दुकानात आलो, चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेतल्यानंतर आपल्या सिद्धी जाऊन काही गोट घेत नाही जात बा, निरा भेल खा दाबून दाबू. मग तिकडून गेलो मी शिकाण टेलर्स होते. आणि आपण आता आरशासमोर व्हिडिओ काढून असं होऊच नाही शकत. मग आरशासमोर व्हिडिओ वगैरे काढले. मग तिथून आलो डायरेक्ट दुकानात. मग तिथून आपल्याला जायचं दूध आणायला. मग आपण दूध आणायला गेलो तर सही, पण तिथं आपल्यासोबत एवढा मोठा स्कॅम झाला की विचारू नका. आपली गाडीच गायब होती. ओम म्हणे बा पुन्हा नेली. मग आता जीव एवढा दगदग करी. म्हटलं झालं आता, माझ्या पप्पा मला मारतात, म्हटलं जीव घेतात. म्हटलं बाप्पा आता माझ्या घरचे ओम्यानं सांगितलं जाऊ दे बाबा, मजा करून राहिले. मला तर लय घाम फुटला होता. माहिती ट्रक फाटली. त्यानंतर कुठं गेलोच नाही. मग यायला पाणी वगैरे पास. आणि तुम्ही जर आपले ब्लॉग पाहून प्रसन्न होत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा.